तर मी पहिले पाकिस्तान बॉम्ब फेकील, त्याच्यानंतर आमच्या गावाच्या सुधारणा करील, का की यंदा आपले एक दीदी आले, त्या दीदीला विचार, दीदी तू एक दिवसाची मुख्यमंत्री झाली तर काय करशील? सगळ्यांना फुकट खायला दे. अजून काही नाही. बरं, ठीक आहे, धन्यवाद. तुषार गाठे, दर्शन गायकवाड, ओमकार चव्हाण, शुभम शिरसाट. तर मित्रांनो, आजचा आपला विषय हा आहे की तुम्हाला एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं महाराष्ट्राचं तर तुम्ही काय कराल? काही नाही, स्वच्छता अभियान बद्दल अजून काहीतरी नवीन काहीतरी काढून. तू काय करशील? काय लाडकी बहीण योजना ते चालूच ठेवाल, जास्त पैसे द्यावा लागेल अजून. दादा तू काय कर? स्पेशली शिक्षण धोरणात बदल, महत्वाचं. दादा तू काय कर? शिक्षण धोरणात बदल. तर ही आपले तरुण मंडळी आहे, खूप चांगले विचार त्यांनी सांगितले आपल्यापर्यंत. धन्यवाद. काका नमस्कार. नाव काय तुमचं? निकंठ. तर काका, आजचा आमचा प्रश्न आहे की तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल? कोणकोणत्या योजना तुम्ही आणशाल? पहिले भ्रष्टाचार कमी करणार, गरिबाची त्या जेवढे तेवढे प्रश्न मोकळे करणार. अजून तुमच्या डोक्यात एखादी योजना असेल ती? काय करता ते करायचं पाहिजे, एक जे निर्णय घेतले ते करायचं. तुला एक दिवसाचं मुख्यमंत्री केलं तर तू काय करल? मी जर मुख्यमंत्री झाले तर मी असं हे करल का मुलींच्या शिक्षणाबद्दल म्हणजे जास्त चांगले उपक्रम राबवले पाहिजे आणि अशा आता घटना खूप होत आहेत तर त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे आणि सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुख्यमंत्री झालात तर काय करशील? तू काय करशील दादा? तर मी पहिले पाकिस्तान बॉम्ब फेकील, त्याच्यानंतर आमच्या गावाच्या सुधारणा करील, का की यंदा निवडणूक झाल्या असे घाणघाण नेते चुनले एकदम बघा. त्यामुळे तुम्ही पाहू शकता अवस्था कशी आमच्या तिकडे तिकडे कचरा पडेल. पहिलं मी सांगतो, पहिले रस्त्याची सुधारणा करील, चांगलं लोकांना संस्कार करील आणि पहिले पाकिस्तान. ही आहे आजची तरुण मंडळी. दादा तू काय करशील? मी पहिले गरिबांची सेवा करीन आणि बस एवढंच, काही नाही. बरं, चालेल चालेल. आता इथं काय मंडळी आहे, आपण त्यांना विचारू त्यांना काय वाटतं. नमस्कार काका. नमस्कार सर. नाव काय तुमचं? गौरव तुळशीराम जाधव. तर काका, तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल? पहिली गोष्ट तर हे जग धावपळीचं झालेलं आहे, सर्वसाधारण माणसाला जगणं कठीण झालेलं आहे. आज पेट्रोलचे भाव बघा तुम्ही, पहिले 50 रुपये होता, आज 100 रुपये झालं. 100 रुपये पेट्रोल झालं, तेलाची किंमत 80 रुपये लिटर होतं, आज तेल झालं 130 रुपये लिटर. सर्वसाधारण ह्या जे सरकारने आतापर्यंत जे काही केलेलं आहे लाडकी बहीण योजनेला, तुम्ही यांना पैसे न देता तुम्ही तेलाचे भाव कमी करा, तेलाचे भाव कमी करा. किराणा वस्तू जे आज आपल्याला उपयोगी आहे आणि आपल्या शरीराला जे लागतंय त्याचे भाव कमी करा, ज्या गरजेच्या वस्तू आहे त्याचे भाव कमी करा. परंतु आज काय झालंय, गव्हर्नमेंटला ज्याच्यातून इन्कम भेटेल त्याचे भाव त्यांनी वाढून दिलेले. उदाहरणार्थ दारू घ्या, दारूपासून प्रपंचाचं नुकसान होतंय. सर्वसाधारण माणसाला याचा फायदा होत नाहीये. गोरगरीब जनता दिवसभर काम करते, दारूच्या व्यसना आधी जाता, दारूत पैसे घालवता, तो गव्हर्नमेंटला फायदा होतोय, गरीबाला फायदा होत नाही. त्यांचे लहान मुलं कामावर जाता, लेडीज कामाला जाता. तर सरकारला आपलं एवढंच म्हणणं आहे का त्यांनी ज्या खाण्याच्या वस्तू आहे त्या भाव कमी करावा. आणि तसं जर बघितलं तर हे सगळे जे मंत्री लोक आहेत यांची प्रॉपर्टी बघा ना तुम्ही, सर्वसाधारण कार्यकर्ता काय त्यांच्या मागे जाऊन फक्त त्याचे झेंडे हातात घेतोय. आज त्यांच्या अशी परिस्थिती झालेली आहे का त्यांच्या प्रॉपर्टी झालेल्या आहे. जो सर्वसाधारण माणूस आहे, आज एक आमदार घ्या, त्याचं आपण बघितलं 5 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, बिगाभर जागा होती, आज त्याची करोडो रुपयाची प्रॉपर्टी झालेली आहे. परत गव्हर्नमेंट त्यांना पेन्शन चालू करते. काही गरज नाही ना त्यांना पेन्शन चालू करायची. जो मिलिटरी आपला देशाचा मिलिटरी मॅन आहे त्याला तुम्ही हे द्या ना, सवलत द्या, त्याला घरं द्या, कारण तो आपल्या देशाचं रक्षण करतो सीमेवर. आपण सगळे त्यांच्यामुळे सुरक्षित आहे, याची काळजी घेतली पाहिजे गव्हर्नमेंटनी. आणि गव्हर्नमेंटने तसं जर ठरवलं तर आपल्या भारतावर काहीच कर्ज नाही. एकटा आपला धीरूभाई अंबानी तेवढं कर्ज मिळवू शकतो. आज आपण सगळे त्यांच्या घशात घालून राहिलो पैसे. गव्हर्नमेंट काय करते, स्पॉन्सर कंपनीवाल्यांना हाताशी धरते. बरोबर, म्हणजे निश्चितच काकांनी सांगितलंय ते तर कधी मुख्यमंत्री झाले असते, जी काय वाढती महागाई आहे ती तुम्ही. माझं एवढं पण म्हणणं आहे सर, का तुम्ही आता जी लाडकी बहीण योजना चालू करेल ना ती तुरंत बंद करावा
गोरगरिबाला धान्य देता, जे खरंच त्याचे गरजू आहेत त्यांनाच द्या तुम्ही. सर्वसाधारण माणूस ज्याच्याकडे गाडी नाही, घोडं नाहीये, पायी प्रवास करतो त्या माणसाला रेशन द्या, त्याला गॅस टाकी द्या, याला ह्या गोष्टी द्या. पण ज्याच्याकडे आहे ऑलरेडी ते टॅक्स भरताय, सगळं काय करताय, आणि प्रत्येक घरात जर पगार चालू आहे त्यांचा 10-10, 20-20 हजार, 4 मुलं कामावर जात आहे, त्यांचं बंद करा. जे खरोखर हात कामावर जात आहे त्यांना व्यवस्थित सवलती द्यावा, असं आपलं एवढंच म्हणणं आहे गव्हर्नमेंटला. निश्चितच काकांच्या माध्यमातून जे काय आजचे जी काय सरकार आहे त्यांच्याबद्दल जो काय रोष आहे तो त्यांनी बोलून दाखवला. खरंच याचा विचार सरकारने नक्की करावा. धन्यवाद काका. आपण त्यांच्याकडे जाऊ थेट. तर मित्रांनो, तुम्हाला 1 दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय करशाल? दादा तू सांग पहिले. सांग ना, 1 दिवसाचा मुख्यमंत्री झाला तू तर तू काय करशील जनतेसाठी? पाकिस्तानवर बॉम्ब फेकलं. दादा तू? पहिले गरिबांची सगळे गरिबी हटवून टाकल पुरी. अरे वा, क्या बात. दादा तू काय करशील? पाकिस्तानवर दादा पण पाकिस्तानवर बॉम्ब सोडणार आहे. नाव काय काका तुमचं? संजय पळसे. अच्छा काका, तुम्ही 1 दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय करशाल? असं शेतकऱ्याला सध्या कांद्याला भाव नाही, आपण 1 दिवसात काहीतरी निर्णय काहीतरी हे चालू करा, आपलं बाउंड्री चालू करा, बंद असेल तर माल तिकडे पाठवता येईल, काहीतरी असा निर्णय घेता येईल. असं आपल्याला जेवढ्या 1 दिवसामध्ये जेवढा निर्णय घेता येईल तेवढा घेऊ, आहे की नाही? बरोबर. म्हणजे तुम्ही 1 दिवसामध्ये जो काय भाव असेल तो खाली झालेला भाव होतो त्याला चांगला त्याला तुम्ही भाव देणार आहे, हा तुमचा निर्णय आहे 1 दिवसाच्या मुख्यमंत्र्यासाठी. धन्यवाद काका. बरं, आता आपल्या पाशी एक दादा आलेले आहेत, आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव शुभम गवळी. अच्छा, तर शुभम दादा, तुम्ही 1 दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल? मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो. आजकाल शेतकरी आत्महत्या या प्रकार भरपूर वाढलेत आपल्याकडे. तर आता एकदम जिवंत उदाहरण घ्यायला गेलं तर तुम्ही कांदा मार्केट बघा, कोणत्या सगळ्या बॉर्डर लॉक करणार. म्हणजे सरकार आहे ना नोकरीवाल्यांसोबत बाकीचे बिल्डर लोक यांच्या सवलतीनुसार यांच्यानुसार चालतंय, पण शेतकऱ्याला एकदम असं मागं टाकून दिलं त्यांनी. आता तुम्ही कांद्याचे भाव घ्या, द्राक्षाच्या याच्यात गेलं तर तुम्ही काही व्यापारी द्राक्ष खरेदी करता तर पळून जाता, त्यासाठी तुम्ही काही नियम नाही लावलेले आहेत. सगळंच आता तुम्ही काही सगळे थोडे भाव वाढले सगळे बोलता नाही बाबा कांद्याचे भाव वाढले, याचे भाव वाढले. अरे पण त्याच्या मागे तुमचा खर्च बघा ना. आधी युरियाची गोणी 700-800 रुपयाला भेटायची, नाही 700 नाही ते जास्त झालं माझ्यावरती. 300-400 रुपयाला गोणी भेटायची, आज तीच गोणी तुम्ही घ्यायला गेली 1400-1500 रुपयाला गोणी जाती एक. बरोबर. याच्यावर काहीतरी सरकारने नियमावली बनवली पाहिजे. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी एक पण धोरण बनवत नाही नीट पाहिजे असं. त्याचा अंमलबजावणी नाही, काहीच नाही. एकदम असा सर्रास काही पण शेतकऱ्यांचा काही विचारच केला जात नाही इथं. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांबद्दल असं काय धोरण करणार, अशी कोणती योजना आणणार जी तुमच्या माध्यमातून आणणार? सरकार मी म्हणतो जास्त करायची काही गरज नाही, त्यांनी फक्त एक करा. शेतकऱ्याला त्याला उत्पन्नासाठी किती खर्च येतोय त्याच्यापेक्षा त्याला फायदा किती होईल एवढा विचार करा फक्त. आज काय होतं ना का, खर्च त्याचा होतोय दुप्पट, त्यातून त्याला भेटतोय 1पटच. शेतकरी कसं काय जगणार? आज पूर्ण ही तुमचं सगळं चालतंय हे शेतकऱ्यापासूनच ही चक्र आहे. शेतकऱ्याला पैसे झाले तर मार्केटमध्ये पैसा खेळणार आहे. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला? तर मला अजून असं एक सांगायचं आहे का, जे आज आपण गुटख्यांच्या याच्यावर पांढरपेवर जे तुम्ही धाड पाडताय, त्या गोरगरीब जनतेवर धाड टाकण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कारखान्याशी संपर्क साधा ना. जिडून माल डिस्पोज होते तुम्ही त्या कंपनीला आळा घाला, जेणेकरून माणसाचं नुकसान होणार नाही. आणि जे तुम्ही गव्हर्नमेंटला दवाखान्याला पैसे घालवताय स्कीमांमध्ये, कॅन्सर स्पेशलिस्ट, कॅन्सर कशामुळे होतोय? ते गुटख्यामुळे होतोय. तर गव्हर्नमेंटने याचाच एक विचार करायला पाहिजे का, जिडून हा गुटखा तयार होतोय तुम्ही डायरेक्ट कंपनी बंद करा ना. हे गव्हर्नमेंट काय करते, त्यांच्या मुलाला गुटख्याची फॅक्टरी टाकून देते, ते डिस्पोज करतात, तेच रेट टाकतात. हेच त्वरित बंद व्हायला पाहिजे, बस आपलं एवढंच म्हणणं आहे सर. तर हे होते माणसाच्या प्रत्येक सामान्य नागरिकांच्या जन्मानातले प्रश्न. अत्यंत चांगले आणि विचार करण्याजोगे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचले. धन्यवाद.